श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. सौरभ, हॅलो. हॅलो राधा, अगं सकाळी तुझा फोन येऊन गेला म्हणून मी ट्राय करत होतो तर सारखा बिझी लागत होता. अरे नाही, तो चुकून लागला होता. मला सांग, केसर कशी आहे? आत्ताच जाऊन आलो तिच्याकडे, बरी आहे आता. बरं मला सांग, आपण कधी भेटायचंय? सौरभ, मी डॉक्टर आहे, मला हॉस्पिटलला जायचंय. माझ्याकडे रिकामा वेळ नाहीये. काही काम असेल तर फोनवरच सांग. हॅलो, बरी आहेस ना तू? आणि आपलं डॉक्टर मानसला भेटायचं ठरलं होतं केदारच्या संदर्भात, त्याचं काय? मी ब्रीफ करते मानसला, तो तुला फोन करेल, त्याच्याशी बोलून घे. अरे पण काय झालं हिला? गुड मॉर्निंग बाबा. राधा, कशी आहेस बेटा? बरं वाटलं तुम्हाला बघून. तुमची खूप काळजी वाटत होती. तुम्ही मी आणि सरिताई बद्दल बोलत होता, ठाऊक आहे मला. पण बाबा, यापुढे तुम्हाला, डॉक्टर प्रधान आणि सरिताईला कुठलंही टेन्शन येऊन देणार नाही. मला फक्त थोडा वेळ द्या. येते. बाय. बाय बेटा. बाय. हॅलो मानस. हाँ बोल राधा. तू सौरभला फोन केलास का? त्याला केदार विषयी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. मी तुला नंबर फॉरवर्ड केलाय, तुला मिळाला ना? हो अगं, नंबर मिळाला पण कामात बिझी होतो त्यामुळे फोन करायला जमलं नाही. मानस. ओके राधा, आय एम सो सॉरी. हे बघ, मी लगेच सौरभला फोन करतो आणि त्याच्याशी बोलतो. डोंट वरी, तू काळजी करू नकोस. मी सौरभशी सगळं बोलून घेतो. ओके ओके. बाय. हॅलो. हॅलो. हा, सौरभ धर्माधिकारी. हो बोलतोय. हाय, मी डॉक्टर मानस बोलतोय. ओ हॅलो डॉक्टर मानस. मला राधानी तुझा नंबर दिला होता.
ती म्हणाली की तुला माझ्याशी अर्जंटली काहीतरी बोलायचंय. हो राईट. सो तू आत्ता येऊ शकशील? हो चालेल ना, लगेच येतो. थँक्यू डॉक्टर मानस. वेलकम. बाय. इतकी गुणी मुलगी आहे नाही. मला कल्पना आहे कालच्या त्या घटनेने तुमच्या सगळ्यांच्याच मनावर ओरखडे उठले असतील. पण मिस्टर मनोहर, आपण असा विचार करू नये ना की वाईटातून चांगलं निघतं. प्रेशरने म्हणा किंवा कुठल्याही कारणाने म्हणा, मी लग्न करीन असा राधाने शब्द तर दिलाय. हो ते खरं आहे. पण मला एक भीती वाटतेय की राधाच्या मनात सौरभ तर नसेल. म्हणजे बघा ना, तुमच्याकडे जे काही घडलं त्यानंतर ती खूप अपसेट झाली असणार. ती प्रथम गेली ती सौरभकडे आणि तिला घरी सोडायलाही सौरभच आला होता. व्हॉट? नाही म्हणजे मानसनी मला याची कल्पना दिली होती, पण हे होता कामा नये. हे सौरभ चांगला मुलगा आहे, पण तो राधाला नवरा म्हणून सूट नाहीये. ही स्टील अ चाइल्ड. त्याचा अजून शिक्षणाचा ठिकाणा नाहीये, नोकरीचा ठिकाणा नाहीये, कमाईचा ठिकाणा नाहीये. दिस इज जस्ट नॉट पॉसिबल डॉक्टर. त्यापेक्षा मला असं वाटतं की केदार राधा करता योग्य आहे. दोघंही डॉक्टर आहेत आणि वयाने सुद्धा एकमेकांना सुटेबल आहेत. मिस्टर मनोहर, मी सुद्धा असाच विचार करत होते की केदार आणि राधाचं लग्न झालं असतं तर किती छान झालं असतं. दोघांनी मिळून हे हॉस्पिटल सांभाळलं असतं. पण केदारचा एक मोठा प्रॉब्लेम आहे जो तुम्हाला माहित नाही. मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर किंवा डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर हा एक गंभीर मानसिक आजार आहे सौरभ. फार कॉमन नाहीये, अनेकात एखाद्यालाच होतं आणि ज्याच्यावर बालपणीच मनाविरुद्ध वागण्याचं सतत आणि खूप दडपण आलंय. असा माणूस हे दडपण हा कोणमारा सहन करू शकत नाही आणि मनाप्रमाणे वागण्यासाठी त्याचं अंतर्मन टाहू फोडतं, बंड करतं. हे फार महत्वाचं आहे सौरभ. त्याच्या नकळत तो माणूस एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला धारण करून त्याला हवं तसं आयुष्य जगायला सुरुवात करतो. सौरभ मला सांग, केदारच्या लहानपणी किंवा आत्ताही त्याला कोणी घालून पाडून बोलतं? हो. आणि त्याच्या समोर तू म्हणालास त्याप्रमाणे तुमचा मोठा भाऊ मार्कंड हा तुम्हाला शूर, हुशार आणि डिटेक्टिव्ह राघव मंत्रीची गोष्ट सांगायची, राईट? हो. आता काय झालंय माहितीये सौरभ, लहानपणापासून घाबरट आणि बायल्या असा हिणवला गेलेला केदार सबकॉन्शियस माइंडमध्ये राघव मंत्री बनत गेला. जेव्हा जेव्हा त्याला कोणी हिणवतं किंवा एखादी गोष्ट त्याला जमणार नसेल तेव्हा त्याच्या सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मन केदारला राघव मंत्री बनवेल किंवा बनवतं. सौरभ, केदारला माहिती नाहीये की राघव मंत्री कोण आहे किंवा राघव मंत्रीलाही माहिती नाहीये की केदार धर्माधिकारी कोण आहे. आणि राघव मंत्रीच्या आयुष्यात तुझ्या मार्कंड दादाने सांगितलेल्या गोष्टीतलीच कॅरेक्टर असतील. पण मग हे सगळं आम्हाला कसं नाही कळलं? हा बदल अत्यंत बेमालूनपणे आणि कोणालाच कल्पना येणार नाही असा घडवून आणला जातो त्या सुप्त मनात. म्हणजे केदार बहुधा सेमिनारला गेलाय किंवा मेडिकल कॉन्फरन्सला गेलाय असं सांगून जात असेल आणि तो तुमच्या नजरेआड असतानाच हे बदल घडत असतील. नाही तर तसेच ते घडतात. म्हणजे आपण राघव मंत्री झालोय हे केदारला कळतच नाही? नाही, अजिबात नाही, कणभरही नाही. गॉड. तरीच मितालीच्या बाबतीत पोलिसांकडे जाण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. कारण मिताली बरोबर आपण हे वागतोय हेच त्याला कळत नव्हतं. डॉक्टर, हे फार भयंकर आहे. हे फार भयंकर आहे. हो, दुर्दैवाने हो. सौरभ, इथे तर एकच व्यक्तिमत्व रूपांतरण आहे,
पण एकच माणूस 4-4, 5-5 रूपं घेतो अशाही केसेस आहेत. आणि दुसऱ्या रूपात कधी कधी ते गुन्हेगारही असतात. सुप्त इच्छांचा कोणमारा आणि बहुतांश वेळा दडपणामुळे आलेला किंवा एखाद्या कमतरतेमुळे आलेला न्यूनगंडच याला कारणीभूत ठरतो. डॉक्टर, हा आजार बरा होऊ शकतो? फार फार म्हणजे फार प्रयत्नांनीच. अन्यथा अन्यथा काय डॉक्टर? अन्यथा काय? थेरपी देऊनही हा पालट जर होतच राहिला तर नाईलाजाने मनोरुग्णालयात दाखल करावं लागतं आणि सतत डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवावं लागतं. काय? म्हणजे डॉक्टर मानस? सौरभ, शांत हो. हे बघ, आपण यातून काहीतरी मार्ग काढूया. हे बघ, तू काळजी करू नकोस. रिलॅक्स. अरे केदार बरा होईल. कम ऑन. थोडंच राहिलं. प्लीज. अरे आवली तू? तुला पण लागलं ना रे? बराच. ह्या कोण? या डॉक्टर राधा. कशी आहेस केसर? प्लीज, नाटकं करायची असतील तर गेलीस तर बरं. केसर? केसर? हो, नाटकच करते ती. सौरभला घेऊन गायब झाली होती. सतत त्याच्या मागे मागे असते. काही नाही, सौरभच्या आयुष्यातून मला बाजूला करायचंय तिला. त्याच्या भावाशी हिने लग्न करावं म्हणून सौरभ मागे लागला होता. ही त्याच्याच गळ्यात पडते. केसर? केसर, काय वेड्यासारखं बोलतेस तू हे? मी वेड्यासारखं नाही बोलत आहे. हीच वेड्यासारखं वागते. तिचं वय काय, सौरभचं वय काय? पण नाही, हिला कुठे परवा आहे त्याची. आपल्याबरोबर पिकनिकला पण आली. का? कशासाठी? काम धंदे सोडून सतत त्याच्या मागे जात असते. आता सुद्धा इथे का आले माहितीये? सौरभला इम्प्रेस करायला. नाही तर ही काही मैत्रीण आहे का माझी? केसर, सांभाळ स्वतःला. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांशी असं. काय काय गडबड चालले? मला माहितीये, सौरभला आणि मला वेगळे करायलाच टपलेत सगळे. इकडे ही राधा आणि तुम्ही सुद्धा. अम्मानी मला सगळं सांगितलं. मला सगळं माहितीये. का बोललात पप्पा तुम्ही सौरभला? का अपमान केलात त्याचा? पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवते, कोणी कितीही काही म्हटलं तरी मी सौरभला सोडणार नाहीये. सौरभ फक्त माझा आहे. मी सौरभशीच लग्न करणार. सौरभ, घे पाणी घे. रिलॅक्स हो. म्हणजे डॉक्टर मानस, केदार? सौरभ, सौरभ शांत हो. हे बघ, निराश होऊ नकोस. मी असं म्हटलं की यातून बाहेर पडणं कठीण आहे, पण अशक्य आहे असं नाही. आपण तातडीने यावरती उपचार सुरू करूया. आणि जर तुझ्या घरातल्यांनी सहकार्य केलं तर केदार यातून नक्की बाहेर पडेल, माझी खात्री आहे. बस शांत हो, बस. आम्ही सगळे प्रयत्न करू. अगदी लगेच करू. तुम्ही फक्त सांगा आम्हाला काय करायचं, कुठली औषधं, कुठल्या हॉस्पिटल. प्लीज प्लीज डॉक्टर मानस. शांत हो.
केदारच्या बाबतीत कोणत्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळायच्या किंवा कोणत्या गोष्टी जाणीवपूर्वक करायच्या याच्या सूचना मी घरच्यांचं सेशन घेऊन किंवा तुझ्या मार्फत देईन. उदाहरणार्थ, त्याला न्यूनगंड येईल अशी शेरेबाजी टाळणं, म्हणजे तू कुचकामी आहेस, तुला हे जमणारच नाही, तुझ्यात हिंमतच नाहीये, तू घाबरट आहेस, बायला आहेस वगैरे कटाक्षाने टाळावं लागेल, ज्याला आम्ही निगेटिव्ह स्ट्रोक्स असं म्हणतो. या उलट, तुला एक गोष्ट छान जमेल, तू होतास म्हणून बरं झालं, अमुक गोष्ट तू छान करतोस, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असे उद्गार वारंवार काढावे लागतील, ज्याला मी पॉझिटिव्ह स्ट्रोक्स असं म्हणतो. अर्थात पॉझिटिव्ह स्ट्रोक्स म्हणजे खोटी स्तुती नाही, तर केदारच्या बाबतीत चांगल्या गोष्टी शोधून त्याची योग्य तितकी आणि खरी प्रशंसा करणं हा आपल्या थेरपीचा सर्वात महत्वाचा भाग आहे. सौरभ, प्रेम, माया, आधार या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तान्ह्या बाळाला आईचा आधार आणि माया दोन्ही मिळत असतात. आपलं मनही ते तान्ह्या बाळा इतकंच नाजूक आणि कोवळं असतं. त्यालाही मायेच्या आधाराच्या उबदार दुपट्यात गुंडाळावं लागतं, झोझवावं लागतं, नंतर बोट धरून चालवावं लागतं आणि तू एकटा चालू शकशील असा आत्मविश्वास त्याच्यात निर्माण करावा लागतो. आणि पडलास तर मी पाठीशी आहे असा विश्वासही द्यावा लागतो. केदार गुन्हेगार नाहीये, तो मनोरुग्ण आहे. शरीराला जशी मलमपट्टी करतात ना, तशी मनाला केली ना तर तो नक्कीच बरा होईल. पण मनाचे आजार हे अदृश्य असतात, त्याची कोणीच पर्वा करत नाही किंवा दखलही घेत नाही. सौरभ, हे बघ, केदारच्या बाबतीत असं होऊ देऊ नका. सौरभ, केदारचा आजार खूप गंभीर आहे, त्यामुळे त्याला प्रेमाची, मायेची आणि एका समजूतदार सोबतीची फार गरज आहे. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. नेभळट मुलगा जन्माला आलाय. कसा तो? राग बीग त्याला काही येतच नाही, त्याचं पित्त खवळत नाही, चिडत नाही कधी. आणि उद्या घरामध्ये जावई वगैरे गेल्यानंतर परवासारखे जर गुंड आले तर हा काय करेल माहितीये? हातात बांगड्यावरून बाई होईल. काय रे, तुला दिसत नाही का? बघता कुठं? स्वतःला काय समजतो? अरे स्वतःला काय समजतो? कोणाला बोलतोयस? राघव मंत्रीला? या डिटेक्टिव्ह राघव मंत्रीला? राघव मंत्रीला मारताय तुम्ही, लक्षात ठेवा. मी तुम्हाला शूट करीन. चल, हे चल. ओ माय गॉड, ही गोष्ट आपल्याला लग्न आधी कळली आता नंतर प्रॉब्लेम झाला असता. हो ना. एनिवे, आता राधा आणि सौरभ एकमेकांच्या जास्त जवळ येण्याआधीच आपल्याला राधासाठी दुसरं स्थळ पाहणं आवश्यक आहे. त्या धर्माधिकाऱ्यांचं आता नावच नको. आणि डॉक्टर, वेळ पडली ना तर मी त्या सौरभलाही चांगली समज दिली. मिस्टर मनोहर, मी विचार करतेय, मागे एकदा विनीतनी म्हणजे माझ्या मुलानी US मध्ये आहे ना तो, त्यांनी राधासाठी एक स्थळ सुचवलं होतं. तिथलाच आहे मुलगा, डॉक्टर आहे. तेव्हा काही राधा तयार नव्हती, पण आता आपण पुन्हा प्रयत्न करूया. राधा जर हो म्हणाली तर छानच होईल. डॉक्टर, मला वाटतं कालच हे सगळं घडलंय.
त्यामुळे राधा अजूनही डिस्टर्ब असेल. आपण एखादा आठवडा जाऊ देऊ आणि मग नंतर विषय काढूया. हो तसंच करूया. म्हणजे लगेच आता मी तिच्याशी याबद्दल अजिबातच बोलणार नाही. ती नक्की अपसेट कशामुळे झाली आहे, तिच्या मनात नेमकं काय चाललंय. हॅलो. हॅलो राधा, मी आत्ता डॉक्टर मानसला भेटलो. मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचंय.